याला म्हणतात क्रिकेट कभी इधर तो कभी उधर. 16 चेंडू 42 धावांची गरज असताना 17 चेंडू 48 धावांची गरज असताना आल्या आल्या षटकार मारण्याची कामगिरी अक्षय पवारच्या नावाने केली आणि सुंदर सुरुवात झाली. एक रामदेव बाबा पतंजली षटकार मारला. गोलंदाज तयार. या वेळचा उमदा चेंडू पुन्हा एकदा आरपार सीमा पार हायवर्ड 5 डझन सॉलिड षटकार. धनाकेदार सुंदर सुरुवात झालेली आहे आणि आता मात्र नक्कीच 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. इथेच तर कन्नाडी मारावी लागते. श्वास नाच उट्ट पिंगट जटाटुट डाट बाण दंडनाट. श्वास घेताना फासणी कशी आहे दोन्ही संघांची फासफूस 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 करेल. 15 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. रोमांचक सामना मैदानामध्ये एका बाजूला छक्क्यांची बरसात झालेली आहे. एक षटकार रामदेव बाबा पतंजली षटकार मारला, दुसरा रॉयल बिर्याणी षटकार मारला आणि आता मात्र मैदानावरती खरी रंगत आलेली आहे. 15 चेंडू 36 धावांची गरज आहे. याला म्हणतात क्रिकेट. असं क्रिकेट ग्रामीण संघांना जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं ग्रामीण संघाने केले. ओपन संघाने मात्र भरारी घेतली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेट पोहोचवण्याचं काम या गावागावातील प्रत्येक खेळाडूने केलेले आहे. 15 चेंडू 36 धावांची गरज आहे. सुदर्शन पाटील तारा नक्कीच आम्हाला चांगल्या उपस्थिती इथं बेवरा देत आहेत. त्यांचे सरसे स्वागत करतो. माझ्याबरोबर राकेश पाटील खरोशी त्यांचे सरसे स्वागत करतो. राकेश घरत. 15 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. गोलंदाजाची पिसे उपटण्याचं काम फलंदाज अक्षय पवारने मात्र केलेलं आहे. याला क्रिकेट म्हणतात. कधी गोलंदाज भारी तर कधी फलंदाज भारी. कारण पहिल्या चेंडूवरती प्रवीण घरतला बाद केला होता, त्यानंतर कमबॅक केला होता तो अक्षय पवारने. आल्या आल्या घणाघाती प्रहार केला, 2 षटकार मारले आणि धावसंख्येला वाढवण्याचं काम केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवरती. अजूनही येणारे 15 चेंडू आणि 36 धावांची गरज. हा चेंडू स्टेप शॉट अतिशय सुंदर पाटका. डाबरलाल दंत म्हणजे चौकार. इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये आल्या आल्या विकेट किपर रिषभ पंत कमी चेंडू आणि जास्त धावा समीकरण तसं करत असतो. इथे आगल्या आल्या अक्षय पवार खेळला 3 चेंडू धावा केल्या आपल्या संघासाठी 1 चौकार आणि 2 षटकारांशी 16 धावा कुठल्या. 14 चेंडू मध्ये अजूनही 32 धावांची गरज आहे. यावेळचा चेंडू शॉर्ट पॉइंटला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक होता परंतु चेंडू त्याच्या पट्ट्यात येत नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा मिळतात त्या फलंदाज अक्षय पवारला. एकूण धाव संख्या धावफलकावरती 39 धावा. येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेला आहे सामना. 4 चेंडू मध्ये तब्बल 18 धावा करण्यामध्ये यशस्वी कामगिरी केली त्या अक्षय पवारने. नॉनस्ट्राईक एंडला रायगडचा टायगर जरी नसला तरी नक्कीच सुदर्शन गायकर अजूनही आहे. म्हणजे इथे अक्षय पवारने जी भरारी घेतलेली आहे या सामन्यामध्ये थोडंसं का होईना कमबॅक करण्याचं काम केलेलं आहे. दोन्ही संघ तितक्या ताकदीचे आहेत. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू आता मात्र सुरेख चेंडू टाकलाय. इथे एक चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये आपण पाहणार आहेत कुठला फलंदाज पंच बाद करतायत. आणि इथे मात्र जी धाव नव्हती जीवा ललित दुरदुरीचा कंठ. इथे आपला विकेट गमावून बसलाय. धुलीस मिळवलाय. ज्याने 5 चेंडू मध्ये 18 धावा केल्या होत्या त्याला रनआउटच्या रूपाने मात्र माघारी यावं लागतंय. धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 15च्या सरासरीने 30 धावा करायच्या. जिथे 4 चेंडूत 18 धावा केल्या होत्या
5व्या चेंडूवरती मात्र रनआउटचे विकेट आपली गमावली आणि सामन्यामध्ये थोडंसं का होईना वर्चस्व मात्र कमी आलंय. 12 चेंडूत अजूनही 30 धावा करायच्या आणि आपण पाहतोय गोरक्षनाथ सर, इथे जो रनआउटचा विकेट गेला आहे तो रनआउटच्या विकेटचं महत्त्व सांगायचं झालं तर नक्कीच मी फलंदाजाला सांगू शकेल. तो 1999 साली जो की वर्ल्ड कप झाला, त्या वर्ल्ड कपमध्ये साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघाचा सेमीफायनलचा सामना चालू होता आणि त्या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर 6 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता होती आणि लगातार लान्स क्रुझरने पहिल्याच 2 चेंडूंवर खणखणीत चौकार खेचला आणि 4 चेंडूंवर 1 धावांची आवश्यकता होती आणि जर का 1 धाव साऊथ आफ्रिका संघ काढतोय तर नक्कीच तो फायनलमध्ये प्रवेश करणार होता, पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश करणार होता आणि तिथे डोनाल्ड आहे तो धावचीत झाला होता आणि सर्व 5 गडी झाल्या होत्या आणि तेव्हापासून आपण पाहतो साऊथ आफ्रिका कधीही फायनलमध्ये वर्ल्ड कपमध्ये पोहोचले आणि अजूनपर्यंत वर्ल्ड कप देखील मिळवले. हा एक रनआउटचा त्यांना दुष्परिणाम भोगावा लागतोय. नक्कीच राकेश, आपण पाहतोय की अशा प्रकारचे विकेट गमावणं फार खराब कामगिरी म्हणावं लागेल. म्हणून तर कन्नाडीमध्ये म्हटलंय ना, जीवा ललित दुर्धुरित कंठ धुलीस मिळवला हा विकेट, ज्याने 5 चेंडूमध्ये 18 धावा केल्याही होत्या, परंतु इथे आपला विकेट गमावलाय आणि आता मात्र ही मजल मारावी लागणार आहे. सरळ 15 धावा प्रत्येक षटकामागे कराव्या लागणार आहे. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. अतिशय उमदी पारी खेळून अक्षय पवार बाद झाला. आता मात्र सुदर्शन गायकर फलंदाजी करतोय. नॉन स्ट्राईक एंडला प्रेम गायकवाड आलाय, तर गोलंदाजी मार्कवरती हरेश गावंड. हरेश गावंड काय करतोय ते आपल्याला पाहायचंय. ओले एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. 12 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण आहे. औचित्य आहे आनंद साहेब तारेकर यांचा वाढदिवस आपण पाहतोय. 26 आणि 27 तारखेला या स्पर्धेचं आयोजन. चेंडू भिडकावला, चेंडू आर पार सीमा पार, रॉयल बिर्याणी षटकार. अग नऊवारी साडी नेसून बायकी लुगडी आणि माहुर गडाला रेणू पकेळ ते पगडी. नऊवारी साडी नेसून बायकी लुगडी, माहुर गडाला रेणू पकेळ ते. संघांना जेव्हापासून संधी मिळाली, प्रत्येक गावातला खेळाडू उमदी फलंदाजी करत आहे. सोन्याचे दिवस आठवले ते ग्रामीण संघांना संधी दिल्यापासूनच. जरी हे ओपनचे संघ असले तरी ज्या वेळेस ग्रामीण संघांना संधी मिळाली त्याचं त्यांनी सोनं केलेलं आहे. 11 चेंडू 24 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार हरेश गावंड. फुलटॉसचा चेंडू होता, बरोबर पट्ट्यात आलेला नाहीये चेंडू, मात्र मिड विकेट क्षेत्राला 1 धाव मिळाली, ती सुदर्शन गायकरला. एकेरी धावेने एकूण धावसंख्या धावून पोहोचले 46 या धावसंख्येवरती. अजूनही 10 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण उडलंय. प्रेम गायकवाड शिवकर गावाची एक ओळख आहे, तो मात्र आता स्ट्रायकिंग वरती असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आजिवली गावची ओळख सुदर्शन गायकर आहे, तर एका बाजूला गोलंदाजी म्हणून हरेश गावंड जिते यांची ओळख आपण या गोलंदाजी मार्फत पाहतो, ज्याने आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. येणारे 10 चेंडू 23 धावांची गरज आहे. इथून दोन्ही संघांच्या या सामन्यांमध्ये किंवा प्रेक्षकांच्या या सामन्यामध्ये फासण्या नक्कीच फासफूस करणार आहेत. 10 चेंडू 23 धावांची गरज आहे. रोमांचकारी सामना यालाच म्हटलं जातं. गोलंदाज हारेचा चेंडू टॅप केलाय, चेंडूला क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येतोय, हवा निघाली. यावेळेस मात्र फलंदाजाची ममवाले के लागून नादी माझी उरकून टाकली शादी. काय सांगू मेरी बरबादी के तुम मेरे नगदी, काय सांगू मेरी बरबादी के तुम मेरे नगदी, काय सांगू मेरी बरबादी के तुम मेरे नगदी. धन्यवाद डीजे मास्तर, आपल्यालाही शुभेच्छा देईन. प्रत्येक गाणी आपण टायमिंग लावता आणि या टायमिंग वरती आपणही ऐकवता, आपल्याला धन्यवाद देतो. म्हटलं जात आहे आमिरों की जिंदगी बिस्किट और केक पर, आमिरों की जिंदगी बिस्किट और केक पर, ड्रायव्हर की जिंदगी स्टेरिंग और ब्रेक पर. तशी या डीजे मास्टरच्या बोटांच्या वरती सगळी बटणं दाबण्याचं काम मात्र हा डीजे मास्टर करत असतो. आपल्यालाही शुभेच्छा. 9 चेंडू आणि 23 धावांची अजूनही गरज आहे या रोमांचकारी सामन्यामध्ये. काय घडणार, कोण जिंकणार, येणारे वेळ येणारे चेंडू सांगणार आहे की हा सामना कुठला संघ जिंकतोय. 9 चेंडू 23 धावा, काही घडलेलं नाही, काही बिघडलेलं नाहीये. अजूनही रोमांच स्थितीमध्ये जाऊन पोचलेला आहे हा सामना, कारण जिथे 12 चेंडू 30 धावांची गरज होती. हा यॉर्क लाईनीचा चेंडू टॅप केलाय, चेंडूला सरळ
तिथे क्षेत्ररक्षक आहे सुदर्शन गायकरला केवळ 1 धाव मिळणार, एकापेक्षा काही नाहीये. अजूनही 8 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण आहे. हे समीकरण इथे बदलावं लागणार आहे फलंदाजांना, तर तितक्यात ताकदीची गोलंदाजी करावी लागणार आहे गोलंदाजाला. मी जिथे जिथे नेहमी समालोचनाला जात असताना प्रत्येक गोष्ट प्रत्येक समालोचकाला सांगत असतोय, कुठलाही संघ हरण्यासाठी येत नसतो, प्रत्येक संघ असतोय तो आपला जिंकण्यासाठी येत असतो. म्हणजे समालोचन करणं दोन्ही संघांच्या बाजूने फार गरजेचं आहे. गोलंदाज जितक्या ताकदीचा आहे तर फलंदाजी तितक्या ताकदीचा आहे. अशा प्रकारे 8 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. काय घडणार या सामन्यामध्ये, येणारा काल, येणारी वेळ आणि येणारे चेंडू सांगणार आहेत. प्रकाश, यावेळेचा चेंडू गोलंदाजी अतिशय चांगली केलेली आहे, कारण आपण याआधी पाहिलं होतं हरीशनी पहिलं चेंडू खराब टाकल्यानंतर कमबॅक करण्याचं काम केलेलं आहे. येणारे 7 चेंडू, अजूनही 21 धावांची गरज आहे. 7-21 समीकरण काय घडतंय, अजूनही रोमांचकारी सामना होऊ शकतो, कारण एका बाजूला सुदर्शन गायकर आहे, दुसऱ्या बाजूला प्रकाश आहे, तर गोलंदाजी मार्कवरती हरेश गावान, कारण औचित्य साधलाय तो अनंत तारेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही दरवर्षाप्रमाणे घडणारी स्पर्धा, लोकप्रिय स्पर्धा जिला म्हटलं जात आहे, ती याच कारणाने, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याचं नाव आहे, एक आकाश तारेकर आणि एक आनंद तारेकर, कारण हा रायगड क्रिकेट असोसिएशन समालोचकाचा शिओ आहे आणि त्याचं नाव या संपूर्ण यावेळेस यॉर्क लाईनीचा चेंडू फेकला होता. अतिशय सुरेख भेदक मारा या गोलंदाजाने केलेला आहे. येणारे 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. पंच आमचे संतोष चौधरी आणि अतिशय सुरेख कामगिरी पंचांची आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण. अलीकडच्या काळात राकेश आपण पाहिले असेल 20 धावा 22 धावा क्रिकेटमध्ये काही करू शकतात. याआधी आपल्याला वाटत होते की एका षटकामध्ये 7 ते 8 धावा, पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची आहे, ही षटकामध्ये भरपूर व्हायच्या, परंतु एवढी फलंदाजी वाढलेली याचं कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत ग्रामीण क्रिकेट पोहोचलेलं आहे. 6 चेंडू आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. म्हणजे या सामन्यामध्ये रोमांच भरलेला आहे. अजूनही काही घडलेले नाहीये, काही बिघडलेलं नाहीये. ते दोन्ही संघांसाठी इथून कुठलाही संघ जिंकू शकतो. या दरम्यान एक विशेष निवेदन आहे की स्टेजच्या साईडला जी मंडळी जेवायला गेली होती त्यांचा कोणाचा ओप्पोचा मोबाईल विसरला होता. जर कोणाचा असेल तर घेऊन जायचा आहे. मोबाईल माझ्याकडे आहे, ओप्पोचा मोबाईल आहे. जर कोणाचा असेल तर त्यांनी घेऊन जायचा आहे, पण तुमचा असेल तरच यायचा आहे. गोरक्षा, धन्यवाद. तर पोलीस पाटील प्रमोदजी आगलावे साहेब यांचंही इथं आगमन झालेलं आहे, त्यांचे स्वागत करतो. आणि सागर पाटील, जेवणाची व्यवस्था असू दे, पाण्याची व्यवस्था असू दे, अतिशय सुरेख ते नेहमी करत असतात, त्यांनाही धन्यवाद देतो. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. अतिशय रंगतदार सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. यानंतर या अतिशय चांगला सामना आपल्याला गोड आवाज कुणाल दाते आणि प्रवीण दोगाडे यांचंही ऐकायला मिळणार आहे. त्याआधी या सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेले आहे. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना काय करणार गोलंदाज, काय करणार हे दोन्ही फलंदाज प्रकाश आणि सुदर्शन. येणारा काल, येणारी वेळ आणि येणारे चेंडू सांगणार आहेत की या सामन्यावरती कुठल्या संघाचं वर्चस्व असणार आहे. नक्कीच सर, आपण मला सामन्याच्या या इनिंगच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की कोणाची या सामन्यामध्ये वरचढ असणार आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की हा सामना बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. 2 बलाढ्य संघांमध्ये एक्झिबिशन सामना आहे. नक्कीच हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल मी म्हटलं होतं आणि तेच घडते सर. नक्कीच अतिशय रंगतदार सामना. या सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेले, क्रिकेटला उधाण आलेले आपण बरेचसे टुर्नामेंट पाहिलेले आहेत. कांबोडीच्या मैदानावरती उद्यापासूनच नाईटचे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि सागर मांडवकर यांच्या श्री गणेश मोबाईल स्टोअरचा उद्या उद्घाटन आहे, त्याचा लाभही आपण घ्या. सागर मांडवकर नेरे यांच्या मोबाईल स्टोअरचा उद्घाटन ठिकाणे ते रुपाली टॉकीजच्या बाजूला. धन्यवाद. तर 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. काय घडणार या सामन्यामध्ये, चला स्पीडअप करा, वेळ जास्त घालू नका, वेळ घालवू नका. अतिशय रंगतदार सामना, प्रेक्षकांची नजर असणार आहेत या सामन्यावरती. महेशजी मात्रे यांचं खास करून अभिनंदन करतो, कारण आपण पाहतो की बरेचसे या मैदानावरती टुर्नामेंट होत असतात आणि अतिशय रंगतदार टुर्नामेंट या मैदानावरती नेहमीच घडत असतात. परंतु आनंद तारेकर यांच्या वाढदिवसाचा औचित्य छाप या मैदानावरती दरवर्षाप्रमाणे याही स्पर्धा अतिशय रंगतदार आपल्याला पाहायला मिळतात.
काल ग्रामीणचे संघ पाहिले, आज ओपनचे संघ पाहिले. हा खरा प्रेम आहे आनंद तारेकर यांच्यावरचा. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. संपूर्ण प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटताना आपल्याला दिसतात. विक्की पाटील कुडावे यांच्याकडनं ही शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी. सुदर्शन गायकर ऑन द स्ट्राईक असणार आहेत, ते गोलंदाजी मार्क वरती. दीपक पाटील पेन आंबिवली. दीपक पाटील गोलंदाजी मार्क वरती. नवनौखे गोलंदाज आपल्याला या ओपनच्या संघामध्ये पाहायला मिळतात. ज्याने केली मेहनत तोच या मेहनतीचा फल घेणार. सुंदर चेंडू टाकला. यावेळेस मात्र डावखुराताचा गोलंदाज एकापेक्षा काही मिळणार नाहीये. ज्याच्याकडे चेंडू आला त्याच्या नावाचा डंका आपण ऐकला असेल, योगेश पवार. त्याच्याकडे चेंडू आला, एकापेक्षा काही नाहीये. एकेरी धाब्याने एकूण धावसंख्येचा जर विचार केला 50 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 5 चेंडू 19 धावा, 3 षटकार मारावे लागणार आहेत. रोमांच स्थितीमध्ये येऊन टेपलाय तो हा सामना. प्रकाशला इथे विचार करावा लागणार आहे, कारण दीपक पाटील अतिशय उमदी गोलंदाजी करत असताना 5 चेंडू 19 धावा. काय घडणार या सामन्यामध्ये येणारा काल सांगणार आहे, येणारे चेंडू सांगणार आहेत. परंतु दीपक पाटीलच्या चेंडूचा सामना करतोय तो प्रकाश. हा चेंडू टॅप केलाय चेंडूला, जिथे एकापेक्षा काही मिळणार नाही. एका दुःख से कुछ नाही चलने वाला. आता मात्र षटकार मारावेत लागणार आहेत. 4 चेंडू 18 धावांची गरज आहे. 4 चेंडू 18 धावा. दीपक पाटीलला राखून ठेवलं होतं, कारण त्याची गोलंदाजी आपण पाहतोय, उमदी गोलंदाजी करतोय, अतिशय वाखाणण्याजोगी गोलंदाजी करतोय. परंतु इथून या फलंदाजांना ओळखावं लागेल की या गोलंदाजासमोर कशी फलंदाजी करायची. 4 चेंडू 18 धावा. फुलटॉसचा चेंडू टाकला होता, लो फुलटॉस टाकला होता. चेंडू सीम मारेचे कडे, डाबर 54 चौकार, 4 धावा. आनंद झालाय गो तारेकर परिवाराला, आनंद झालाय गो तारेकर परिवाराला. पारगाव गाव सारा जमलाय आनंद बाईच्या वाढदिवसाला. जबरदस्त आपण गाणे ऐकता. ज्याने गाणी दिनेश पाटील असेल, स्वप्नील कड्यो असेल, रोहिदाजी म्हात्रे असतील, सॉरी दिनेश पाटील डेरवले असतील, यांनी या गाण्यांचे लिखाण केलेले, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. परंतु 3 चेंडू 14 धावा. आता मात्र आपण पाहतोय सामन्यामध्ये वर्चस्व आतापर्यंत. अजूनही येणारे 2 चेंडू आणि 13 धावांची दरकार आहे. 2 चेंडू 13 धावा करायच्या. इथे सामन्यामध्ये रंगत निर्माण केलेले आहेत. 2 चेंडू आणि 13 धावा. दीपक पाटील 1 चौकार सोडला. टॉसवर सामना दिला जाणार आहे, याची नोंद घ्या. 2 चेंडू 13 धावा. आता सामना रंगतदार अवस्थेत येऊन ठेपलाय. इथे दोन्ही संघांना विचार करावा लागणार आहे, कशी गोलंदाजी कशी फलंदाजी. टाइमपास करू नका, स्पीडअप करा थोडस. कारण बरेच गोरक्षा आपण बघतो क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत सामना कधी सोडायचा नसतो. कारण काल असाच सामना प्रतीकनं सोडला होता वाघिलवाड्याच्या सूरजनं, आणि त्यानंतर मात्र गुलशननं तो सामना जिंकला होता. आता 2 चेंडू शिल्लक असताना स्ट्राईक कदाचित जर सुदर्शननं घेतली असती तर सामना जिवंत राहिला असता. नक्कीच आपण पाहतोय की महेश सर इथे मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेले आहे. सॉसे नाचत उट्टट पिंगट जटाट उट्टट रामदेव बाबा पतंजली षटकार. अजून आता का फासल्या फासफूस फुसफुस करू नये, कारण 1 चेंडू 6 धावाही जमतील. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. श्वास आहे नासबद उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या फासल्या फासफूस फासफूस फुसफुस करतील, कारण 1 चेंडू 7 धावा, 6 धावांची गरज आहे. आनंद तारेकरांचा वाढदिवस ऐकला तर निनाद तारेकरांनी फायनल मारून आले, आणि कितीक वेळा अशी फलंदाजी प्रकाशने केलेली आहे. 1 चेंडू 7 धावा षटकारही चालेल. और यहां से मुकाबला हार चुकी है. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, इसे कहते हैं मुकाबला. धन्यवाद. हॅलो. तर परत एकदा आपण बोलतोय मंचाकडे, कारण